guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. आज हा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय आम्ही की पेपर 1 अॅनाटमीचा कसा रिवाइज करायचा आहे विदिन 2 days ऑफ स्पॅन. आता मला माहिती आहे तुमचा प्रीवियस पेपर जस्ट झालेला आहे अँड यू वुड नीड सम रेस्ट, सम टाइम, अँड त्या रेस्ट अँड टायमिंग मध्ये काही टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ चेकआउट करा. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपण पेपर स्टडी कसं करायचं आहे. बिकॉज जर तुम्हाला कोणी गाईड केलं, कोणी तुम्हाला मदत केलं की तुम्ही तेवढ्याच इझिली त्या पेपरचा अभ्यास करू शकता. सो फर्स्ट थिंग जे आपण करायचंय तर रेस्ट करायचंय. पहिला पेपर आपण जस्ट देऊन आलेलो आहे विच इज 1 तारीख. 1 एप्रिलला तुम्ही तुमचा पहिला पेपर आता जस्ट दिलेला. बट आता तुम्हाला काय करायचंय, लगेच येऊन अॅनॅट घेऊन बसायचंय का? कारण खूप वास्ट सिलेबस आहे. हो, मला मान्य आहे खूप वास्ट सिलेबस आहे, पण आपण लगेच अभ्यासाला बसायचं नाहीये. तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी भरपूर कचरा असतो. तो कचरा आधी डंप ऑफ करायचा आहे नवीन कचरा घेण्यासाठी. कळलं तुम्हाला? तुम्ही डायरेक्टली जर डाइव्ह इन केल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काहीच कळणार आहे. तुमचा माइंड खूप एक्झॉस्टेड असतो. तर पहिल्या त्या एक्झॉस्शनला कमी करण्यासाठी व्हॉटएव्हर यू फाइंड कम्फर्टेबल तुम्ही करू शकता. मला हे पण माहिती आहे की मोस्ट ऑफ देम रेस्ट करणार आहे, झोपणार आहे, अँड दॅट इज द बेस्ट वे. कारण आदल्या पेपरसाठी तुम्ही जागले असणार आहे ऑफकोर्स. सो फर्स्ट थिंग तुम्हाला काय करायचंय, झोपून घ्यायचंय नीट. 2 तास साधारणतः तुम्ही झोपले, एक आपण ॲव्हरेज लावू तर आपलं शेड्यूल कसं असणार आहे, तर आपण 2 ते 5 आपला पेपर असणार आहे. 5-5:30 आपण घरी येणार आहे. 5:30 आले, आवरले, झोपले. एक साधारण 7 वाजेपर्यंत आपण झोपूयात. ठीक आहे. 7 वाजता उठलं, सगळ्यात आधी काय केलं, जर तुम्ही हा व्हिडिओ आधी बघितला असेल वेल अँड गुड, नसेल बघितला तर 7 वाजता बघून घ्या. जसंच हा व्हिडिओ बघणार आहे, पहिलं थिंग तुम्ही काय करणार आहे, फक्त श्लोक घ्यायचे आहेत पेपर 1 चे. सगळे महत्त्वाच्या टॉपिक्सचे आपण काय करणार आहे, श्लोक पाठ करायचे आहेत. श्लोक पाठ नसतील, जे इझी असतील, पाठ होण्यासारखे असतील, ते सगळे पाठ करून घ्यायचे आहेत. रिवाइज करायचंय फक्त. आणि हे कंटिन्यूअस रिव्हिजन 9 वाजेपर्यंत तुमची चालू द्यायची आहे फक्त श्लोकाची. कारण आज जे तुम्ही श्लोक वाचणार आहे ते परत ह्या 2 दिवसात, म्हणजेच 2 आणि 3 तारखेला तुम्ही हात सुद्धा लावणार नाही आणि 4 तारखेला तुमचा पेपर आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही प्रिपेअर व्हायचंय की 2 आणि 3 तारखेला मला गरज सुद्धा पडली नाही पाहिजे ह्या श्लोकाला. एवढी कंटिन्यू त्याला रीडिंग देत राहायची. साधारणतः मला तरी असं वाटतं पूर्ण श्लोकांची तुमची कमीत कमी 10 ते 12 रीडिंग झाली पाहिजे. रीडिंग म्हणजे लर्निंग विथ रीडिंग. फक्त रीडिंग करून काहीच उपयोग नाही. आपल्याला ते श्लोक्स लर्न पण झाले पाहिजे. तर आपण काय करायचंय, 7 ते 9 वाजतापर्यंत फक्त श्लोक करायचे आहेत आणि बाकीचे व्हिडिओज असतील ते तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. एकदा 9 वाजतापर्यंत तुमचं श्लोकची रिव्हिजन झाली, मग तुम्ही जेवण करणार. आजच्या दिवस लवकर झोपून घ्यायचं. बिकॉज आज जर तुम्ही झोपले नाही, परत हा जो झोपेचा बर्डन असणार आहे तो नेक्स्ट डेला कॅरी आउट होणार आहे. म्हणून आज काय करायचं, 10 वाजता झोपून घ्या. 10 ते 5 वाजेपर्यंत नीट झोप काढा. काही इश्यू नाहीये. 7 तासाची झोप आहे, व्हेरी नेसेसरी आहे. तुम्हाला अप्रोप्रिएट स्लीपिंग टाइम इथं मी देत आहे. 5 वाजेपर्यंत नीट झोपा 7 तास. 5 वाजता शार्प सकाळी उठायचंय, आवरायचंय, तयारी व्हायची. 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा टायमिंग घ्या आवरायला वगैरे, ब्रश, अंघोळ जे करायचं असेल सगळं करून घ्या. शार्प 6 वाजता अभ्यासाला लागायचंय. आपल्याकडे 2 दिवस आहेत. 2 तारीख पूर्ण, 3 तारीख पूर्ण. आता एवढं पूर्ण टाइम तर आपण अभ्यास करत नाही. तर आपल्याला काय करायचंय, पहिले आयुर्वेद पाठ करायला घ्यायचंय. कारण श्लोक आपण आदल्या दिवशीच रिवाइज केलेले आहेत. तर आपले श्लोक ऑलरेडी रिवाइज्ड आहे. आपल्याला श्लोकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची, आपल्याला थिअरी वाचायचंय. तर थिअरी साधारणतः आपली काय अर्धा दिवसा म्हणजे जर तुम्ही आता 6 वाजता, सकाळच्या 6 वाजता वाचायला घेतलं, तर साधारणतः 12, 1, मॅक्स टू मॅक्स 2 वाजेपर्यंत तुमचं अख्खा आयुर्वेद पाठ विथ छान डिटेलिंग वाचून होऊन जाणार आहे. तर तिथं तुम्हाला स्ट्रेस घेण्यासारखा विषयच काही राहिलेला नाही. तर आयुर्वेद आता ही रीडिंग ना डिटेल्ड असू द्या. सिन्स तुम्हाला पेपर 1 ला जास्त दिवसाचा स्पॅन भेटलेला आहे, ही रीडिंग तुमची कशी असली पाहिजे, डिटेल्ड रीडिंग असली पाहिजे. असं नाही की हा टॉपिक उडवून देतो, तो टॉपिक उडवून देतो. हा टॉपिक उडवायचा आहे आपल्याला, पण कशात उडवायचं आहे, पेपर 2 मध्ये. तिथं आपल्याला जास्त टाइम नाहीये. पण पेपर 1 मध्ये जेव्हा टाइम दिलेला आहे, तर त्या टाइमला आपण काय करणार आहे, युटिलाइज करायचं आहे. छान थोडीशी डिटेल रीडिंग द्या. साधारणतः 1-2 वाजेपर्यंत तुमचं होऊन जाईल. त्यामध्ये तुमचा नाश्त्याचा टाइम जाईल, परत तुमचं जेवणाचा टाइम जाईल. तर 2 वाजता सपोज आपण एक इमॅजिन केलं की 2च्या ऐवजी 3 वाजले, बिकॉज तुम्ही जेवण आणि नाश्ता त्यात इन्क्लूड केला. बरोबर? अर्धा-अर्धा तास, अर्धा-अर्धा तास.
त्यानंतर आपण काय करायचं, एक साधारण 3 वाजता थोडंसं तुम्ही चिलपिल होण्यासाठी एक 15 मिनिटं तुम्ही मोबाईल बघू शकता. तुम्हाला जे फेव्हरेट काही असेल ते काम करू शकता. त्यानंतर परत तुम्ही आता मॉडर्न स्टार्ट करावंच लागणार आहे. आणि हे जे स्टडी आहे मॉडर्नची युनिट वाईज करायची आहे. एक युनिट पकडला तो पूर्ण कंप्लीट झालाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी एम्ब्रिओलॉजी स्टार्ट केलं. एम्ब्रिओलॉजी स्टार्ट केलं, माझं पूर्ण एम्ब्रिओलॉजी झालंच पाहिजे याची मी खात्री घेणार आधी. किंवा तुम्ही अजून एक करू शकता, तुम्ही आधी हार्ड टॉपिक्स उरकवून टाकायचे, मग इझी टॉपिक्स उरकवून टाकायचे. आता नॉर्मली आयुर्वेदापेक्षा जवळ बघितलं तर डबल टाइम आपल्याला मॉडर्नला लागतो. आणि हाच रूल इथं पण अप्लाय होणार आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ती पूर्ण टायमिंग म्हणजे साधारण आपण घेऊ 3:30, 3:30 तर रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला मॉडर्नच करायचंय. बरोबर? चांगला मॉडर्न अभ्यास करा. परत 9:30 वाजता जेवण वगैरे करा. परत झोपून घ्या 10:30, 11 जेवढे वाजतील तुम्हाला. हं. झोपून घ्या. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला उठा आणि परत तो मॉडर्न जो उरला होता तो कंप्लीट करा. पण आता डे 2ला तुमच्याकडे एक टार्गेट आहे. मला 12 वाजेच्या आत तो मॉडर्न उरकून टाकायचा आहे. म्हणजे 3 तारखेला 12 वाजेच्या आत तुमचा आयुर्वेद, मॉडर्न एंड श्लोक तिघांची पहिली रिव्हिजन संपून जाणार आहे. तिघांची सगळे जॉइंट्स, बोन सगळं वाचून झालं पाहिजे. काहीच उरलं नाही पाहिजे आणि डिटेल रीडिंग असू द्या, फक्त उरकून नाही टाकायचंय. शार्प जेव्हा तुमचा 12 वाजता सिलेबस उरकेल, जेवण करा, साधारणतः 1 तासाचा ब्रेक घ्या आणि ब्रेक घेतल्यानंतर परत आता तुम्ही सेकंड रिव्हिजनला बसायचंय. आता ह्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला इन डिटेल स्टडी करायची गरज आहे का? नाही. फक्त वरवरून बघायचंय, की हे केलंय, हे मला येतंय, याचे प्रकार मला येतायत. आणि जर हे पण नसेल करायचं, एक रफ पेपर घेऊन बसायचा, एक बुक घेऊन आणि तुमची बुक पुढं असू द्या, नोट्सला फ्लिप करायचं, हे सगळं मला येतंय. जे येत नाहीये ते लिहून काढायचं त्या नोट्सवरती. फक्त लिहून ठेवा. पाठ करण्याचा प्रयत्न कराल रात्री झोपण्याच्या आधी. ठीक आहे? मग हे सगळं पाठ करून होईल आपलं. असं आपण करत हे जे सेकंड रिव्हिजन असते ना, जरी ही शॉर्टमध्ये करत आहोत आपण, तरी साधारणतः तुम्हाला हे करताना पूर्ण तो अख्खा दिवस निघून जाईल. पण ह्या 2 दिवसात तुमची एक डिटेल्ड रिव्हिजन प्लस सेकंड शॉर्ट रिव्हिजन सुद्धा कंप्लीट होणार आहे. आता परत तुमची नेक्स्ट डे ऑफ कोर्स एक्झाम असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून थोडं लवकर झोपा. ओके? लवकर झोपा, टाईमपास परत करायचा नाहीये. 5 वाजता सकाळी शार्प उठून जायचंय. 2 वाजता तुमचा पेपर आहे. त्याच्या आधी तुमची थर्ड रिव्हिजन झाली पाहिजे. आता ही रिव्हिजनमध्ये तुम्हाला काय-काय कव्हर करायचंय बघा. तुम्हाला आधी श्लोक कव्हर करायचेत. तुम्हाला अख्खा सिलेबस कव्हर करायचा आहे. प्लस तुम्ही काल जे छोटे नोट्स काढले होते, ज्याच्यात तुम्ही लिहिले होते, की मला पर्टिक्युलर हे पॉइंट्स येत नाहीत. हे सुद्धा तुम्हाला तिथं कव्हर करायचे आहेत. सो इन टोटल तुम्हाला हे सगळं करायचंय विदिन अ स्पॅन ऑफ ॲज फार ॲज आय एम कन्सर्न. सिन्स 2 वाजता तुमचा पेपर आहे, तुम्ही घरून निघाले 1 वाजताच. त्याच्या आधी तुम्ही जेवण करणार 12. म्हणजे 5च तासाचा तुम्हाला असं टायमिंग आपण कन्सिडर करू. 5 तासाच्या आत तुम्हाला श्लोक कंप्लीट करायचंय. काल एक्स्ट्रा जे पॉइंट्स काढले होते ते कंप्लीट करायचे. प्लस पूर्ण सिलेबस एका डोळ्याखालून गेलाच पाहिजे. आता तो सिलेबस काही मुलं ज्यांची ही 4थी 5वी रिव्हिजन असते ते काय करतात? फक्त पेज पलटवतात. व्हिच इज गुड. तुमचं स्टडी इथपर्यंत झालं पाहिजे, की फक्त पेज पलटवलं आणि तुम्हाला माहिती पाहिजे, की हो, या पेजचं मला सगळं येतंय. या पेजचं मला सगळं येतंय. आणि स्टिल तुम्ही कोणत्या गोष्टीला घेऊन अंडर कॉन्फिडंट असाल, तर तो पर्टिक्युलर पेजच फोल्ड करून ठेवायचा. बिकॉज तुम्ही एक्झामच्या आधी 10 मिनिट्स बिफोर तरी तुम्ही ते वाचू शकता. असं जर तुम्ही शेड्यूल प्लॅन केलं, तर साधारणतः 3 वेळा तुमची एक्झामला जाण्या अगोदर रिव्हिजन कंप्लीट होत आहे. आणि 3 वेळा रिव्हिजन इज मोर दॅन सफिशियंट टू गेट गुड मार्क्स इन अॅनाटॉमी पेपर. बिकॉज अॅनाटॉमी हा व्हॉलटाईल आहे. एका रिव्हिजनमध्ये तुम्हाला काहीच येणार नाही. आपल्याला फक्त एका रिव्हिजनवरती पेपर द्यायचा नाहीये. एका रिव्हिजनमध्ये जर तुम्ही पेपर देण्याचा प्रयत्न केला ना, निम्म गोष्टी तर तुम्ही विसरून जाणार आहे. मग दॅट इज ऑफ नो यूज. तुम्हाला एवढं स्टार्टिंगपासून आम्ही गाईड करतोय, शिकवतोय. कशासाठी? कारण हे इथं तुम्हाला 3री, 4थी रिव्हिजन असली पाहिजे. बरोबर? आणि जरी नसेल, जरी 2 महिन्याआधी अभ्यास सुरू केला असेल, तरी सुद्धा ह्या फॉर्मॅटनी जर तुम्ही स्टडी केलं, तर तुमचे 3 रिव्हिजन्स कंप्लीट होतायत. हे 3 रिव्हिजन जर तुमचे कंप्लीट झाले, तर आय बेट की तुमचे जे मार्क आहेत ना, गोल्डन मार्क्स ऑफ अॅनाटॉमी पेपर ते कुठेच जाणार नाहीये.
तुम्हाला हेच पार्ट मी तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहून दिलेलं आहे फक्त. रिवाइज ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स गिवन अँड ऑल्सो की तुम्हाला आत्ताच जस्ट मी तुम्हाला एक IMP व्हिडिओ जस्ट बिफोर द एक्झाम कोणते कोणते टॉपिक करायला पाहिजे त्याच्यासाठी एक व्हिडिओ दिलेला आहे. ते टॉपिक तर सगळ्यांनी मोस्ट कंपल्सरी करायचंच आहे. महत्वाचा आहे तो टॉपिक. सगळ्यांचे ते रिवाइज झालेच पाहिजे. PYQचा आधी दिलेला आहे. त्याच्या आधी पण एक IMP व्हिडिओ दिलेला होता, पण तो इन जनरल होता. हा जस्ट बिफोर द एक्झाम्स आहे, की याच्यामध्ये काही पॉइंट्स अजून कमी असतील. ठीक आहे. एवढे पॉइंट्स तर तुमचे ॲटलीस्ट कव्हर झालेच पाहिजे. हे वाले पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत तिथं. ठीक आहे. तर हे सगळे पॉइंट्स मी तुम्हाला हे सगळे व्हिडिओज ऑलरेडी दिलेले आहे. प्लस तुम्हाला आता नवीन व्हिडिओ पण भेटलेला आहे मोस्ट IMPचा. सो आय होप की तुमच्याकडे सगळं मटेरियल रेडी आहे. नोट्स अवेलेबल आहेत, सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त आता एकच गोष्ट करायची, फोकस करून स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो त्या स्टडीसाठी मी तुम्हाला ऑल दी व्हेरी बेस्ट म्हणते. बिकॉज तुम्ही जेवढे फोकस्ड राहाल, तुम्ही जेवढे कॉन्फिडंट राहाल आणि मेक शुअर करा की तुम्ही सगळं टॉपिक एकदा खूप छानपणे रिवाइज करून झालेलं असणार आहे. बिकॉज जर तुमचं रिवाइज करून झालं नाही ना, तुमच्या मनात गिल्ट राहून जाईल, की यार माझा हा टॉपिक राहिला होता आणि तो एक्झाममध्ये आला तर. हे गिल्ट राहिलं नाही पाहिजे. म्हणून मेक शुअर करा की तुमचे सगळे टॉपिक्स जे तुम्हाला IMP सुद्धा वाटतंय, मला सोडून तुम्हाला जरी गट फिलिंग असेल, की हा क्वेश्चन येऊ शकतो, तरी सुद्धा त्याचे नोट्स वगैरे वाचून जा, तो टॉपिक करून जा आणि कॉन्फिडंट राहा. पेपरमध्ये जेवढे नर्व्हस राहाल, तेवढं जास्त चुका करतात. म्हणून आपल्याला नर्व्हस नाही राहायचं, आपल्याला कॉन्फिडंट राहायचं, की हो बाबा माझी फर्स्ट नाही, सेकंड नाही, थर्ड रिव्हिजन झालेली आहे. मी पेजेस पलटवून रिव्हिजन केलेली है। अरे इससे ज़्यादा कोई नहीं पढ़ता। ये अपना मैक्स लिमिट है। तो अपने को उसके हिसाब से कॉन्फिडेंट रहना है। एकदम कॉन्फिडेंट राहायचं आपल्याला. ठीक आहे? आणि तुम्हाला शेवटी मी एवढंच म्हणणार, की ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम्स अँड हॅव अ नाईस डे अहेड. स्टार्ट स्टडीइंग फ्रॉम नाऊ इटसेल्फ. ओके? थँक यू.